चला तर सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्ते. तर सकाळी सकाळी काय झाले, सूर्य उगलाय आता सध्याला आणि मस्तपैकी दुकानात जे सामान आणलंय ते थोडंसं खाली काढलंय पिशव्यातून. ते आता सगळीकडे वर दुकानात लावून घ्यायचंय. म्हणजे दुकानात एकदा लावून घेतलं की बाकीच्या कामाला मोकळं. तर तुम्हाला माहितीच आहे आता आमची म्हणजे आता आजचा व्हिडिओ आज काढतोय. उद्यापासून म्हणजे समजा थोडा यात्राचा कार्यक्रम 3 दिवस असतो. म्हणजे उद्या कावडी, परदिवशी पुन्हा पाडवा, त्या दुसऱ्या दिवशी पुन्हा यात्रा. तर त्यामुळं आजपासूनच दुकानातली आवराआवरी सामान नवीन नवीन आणायचं. म्हणजे जे लागते ते यात्रेसाठी आता जास्त विक्री होईल ते, आणि ते लावायचं हे काम आपलं चालू आहे. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवतो तुम्हाला. चला सकाळी सकाळी मस्तपैकी असं आता गिऱ्हाईक येतंय जे सध्याला, आणि आपल्या दुकानात सामान जे आणलंय ते लावायचं आहे बघा. बरंचसं मटेरियल पडलेलं आहे खाली, हे सगळं आवरून घ्यायचंय. नंतर दुकान पण साफसफाई करायचंय. तर सकाळी सकाळी काय केलंय मी, मस्तपैकी अशा गाठ्या अडकिल्यात. तर आपला गुढीपाडवा सण असतो त्याला गाठी लागती. तर अशी गाठी मस्तपैकी लावली आहे. आणि ते आज म्हणजे आज उद्या त्याला ही 2-3 दिवसात सगळी गाठी लोक नेतील आणि संपते बी. आणि हे सणाचं मेन पहिलं कारण होतं ह्यालाच म्हणा, ह्यालाच गाठी म्हणजे मेन काहीतरी सणाला लागत होती ना. आत्ता बी आपण गाठी तशी आणून ठेवलेली आहे. सकाळचा टाईम तर होतच चाललाय. चला काम उरकायची आहेत. झालं का बंद? चटणी ना. चला गुड मॉर्निंग. मॉर्निंग करा काम. काम करा म्हणलं गुड मॉर्निंग मध्ये सकाळ सकाळ. हा काय चाललंय म्हणजे काम करायचं असतंय सकाळी सकाळी. हा बुक नाही ना, चटणी सगळी उधळत होती ना. बुक नसल्यामुळे सगळा चटणीचाच वास यायला लागलाय. तर मस्तपैकी दीपालीचं सकाळ सकाळ काम चालू आहे. तर चला दुकानात मस्तपैकी मी सामान आज आवरलंय सगळं. मस्तपैकी गाठ्या बी आणल्या, सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत. विराला कपडे घालून शाळेत लावायचं माझ्या चटणीच्या हात येतं. आता मी कुणालाच हात नाही लावणार आंघोळ करूच तर. चालतंय. दीपालीचं लय चटणी काढी ती का आता. दीपालीला लागलंय काम सकाळी सकाळी मस्तपैकी दुकानातच मिक्सर लावून चटणी बारीक करते. तर चला सगळं सामान वगैरे लावून झालंय दुकानाचं. हा फॅन कशाला चालू करायची तिला? हा आनंदी झोपली, आनंदीला फॅन चालू. ओ आनंदी तू उठली, तुली सर्दी झाली बाईला, सर्दी झाली. चला सकाळी सकाळी सगळ्यांचे कामं चालू आहेत. थोडीफार मदत करू लागतोय. इकडं तांदूळ नेसायचं काम चालू आहे. दुकानात थोडा तांदूळ होता तर ते तांदूळ थोडासा नीट करीत आहेत. आणि हरभरा, गहू, ज्वारी ह्याचं पण चांगलं 2-3 दिवस झाले काम चालू आहे. तरी गहू अजून वाळू घालायचा आहे. ते वाळून नंतर पुन्हा भरून कुठीत ठेवायचं आहे. सकाळ सकाळ काम असे चालू आहेत. आत्ता आलोय मी इथं पाण्याचा बॉक्स न्यायला. पाण्याचा बॉक्स घ्यायचा आहे आणि दुकानात येऊन लावायचा. सारखं पाणी लागत आहे. आणि पाण्याच्या बॉक्सचे पण रेट वाढलेत. 73 रुपयांनी घेतला होता, आता 90 रुपये झालेत. काहीतरी प्लॅस्टिक चे भाव वाढल्यामुळं. तर जे बॉटल बनते ती प्लॅस्टिकचं काहीतरी रेट वाढलेत वाटतंय. तर कुठं युद्ध झालंय दुसऱ्या देशात आणि रेट वाढलेत आपल्या इथं. पण चला तिकूनच जणू माल येतो कच्चा काहीतरी केमिकल, तर त्याचे रेट वाढल्यामुळं ह्याचे पण रेट वाढलेत. हे काय झालं तर विषय काय आहे, केमिकलपासूनच एक केमिकल येतं आणि त्याच्यापासूनच प्लॅस्टिक तयार होतं वाटतंय. तर ते जे प्लॅस्टिक बनवायला केमिकल वगैरे लागत असेल त्याचे रेट बरेचसे वाढलेत असं वाटतंय. त्याच्यामुळं बिस्लरीचे पण रेट वाढलेत. काय करतो विराज, काय करतो विराज? विराज आज काय शाळेत जायला तयार व्हाय ना, उरकायचंय त्याला आंघोळ करून. तो काय जातं दिसाना. बरं जोखा देतो. सकाळी सकाळी काय झालंय, आई गहू आणि तांदूळ नीट करते थोडी, आणि दीपाली मिरच्या मिक्सरमधून काढते म्हणजेच मिरची करते. तर मग आता या आनंदीला मलाच घ्यावं लागते सकाळ सकाळ. कुठेही सोडलं तरी अवघडायची. इकडे मिरची आणि तिकडल्या साईडला तांदूळ आणि गहू. तिकडं बी जर गेली तर गहू ती हिसकाटील. तर सगळ्यांचे सकाळी असे काम चाललेत. मी आनंदीला आता घेतलंय गडीवर, जेवण करून ड्युटीला जायचंय बघा. पण त्याच्या अगोदर आता आनंदीला मी घेतलंय. तर झालं आता दीपालीचं पण आवरलंय काम. ती हात धुवून घेते आता म्हणजे आनंदीला द्यायला. तर चला मस्तपैकी आवरेवर दीपा. तर आवरून घे म्हणलं, मला जायचंय आनंदीला घे.
सकाळी सकाळी बघा असं किती छान वाटतंय. सकाळी सकाळी गाय कशी खातीये आणि शेळ्या पण सावलीला मस्त बसल्यात. आणि ह्याच गाईला ही झालंय बघा, एक वासरू पण झालंय काल. तर ती बी किती क्यूट आणि मस्तपैकी बसलंय सावलीला. तर वरूनच दाखवतो जाळीच्या. तर मस्त सावलीला बसलंय आणि छान वाटतंय ती बघून. आणि एक गाय मला वाटतं दुसरी गाय होती अजून एक, ती डायरेक्ट तिकडं पलीकडे आंब्याच्या सावलीला नेऊन बांधली आहे. तर चला सकाळ सकाळ आपले करडं पण 3 करडं जे शिडीला झालीत ते पण मस्त जाळीत बसले असतील बघू तू. तर कॅमेरा जाणार तिथपर्यंत बसले तिन्ही बी कोपऱ्यात 3. चला आता घरात जातो मी. तर काय झालं, इथं एक पपईचं झाड आहे, तिला एक मस्त मोठी पपई पिकलेली दिसती. एक तशा 2 येतं, पण एक लई पिकली काड्या साईडची लाल झाली बघा, ती आता तोडायची. तर आता आनंदी बी आहे माझ्याजवळ, कशी तोडायची. तर का पपई आणली तोडून आणि आनंदी घेते मस्त पैकी. खायची का बाई, खायची का सकाळी सकाळी तुला खायची. बघा कशी खाती, खायची म्हणजे सगळी आखी पपई खातीत का चिरून खात असतात का तशीच खातीत. हा तर आज लेखूच आमली सर्दी झाली, जरा औषध पाजावं लागेल. बघा सध्याला विराज कसा आंघोळ करतोय. विराज, तर सकाळी सकाळी विराज करतोय आंघोळ. विराज आंघोळ करतो, इकडे बघ इकडे बघ इकडे इकडे दाखव आंघोळ करताना एकदा कसा करतोय. अयो आंघोळ विराजची चालली आंघोळ. कशी आंघोळ करतो रे बाळा, कशी आंघोळ करतो. विराजची चालली सकाळी सकाळी आंघोळ, मस्त पैकी आंघोळ करतो गार पाण्याने. सध्याला एवढा उन्हाळा कडक चाललाय ना, त्याच्यामुळे थंडगार जास्त विकतं. पाण्याची बॉटल, स्टिंग, स्प्राईट, मँगो, दही, लस्सी, फ्रुटी, तर असं सगळंच विकतं. तर विराज घे फ्रीज लावून. तर सध्याला काय झालंय, उन्हाळा जसा चालू झालाय ना तसं आत्ता म्हणजे उन्हाळा चालू झालाय तसं नाही, पण आजचा रेट, आज लिंबू झालंय 100 रुपये किलो. तर शहरामध्ये तर 150-200 रुपये किलो असेल लिंबू. तर आता इथं जाग्यावर मोठे ठोक भावानी 100 रुपये भाव झालाय. तर सुट्टी लिंबा असे घ्यायचे म्हणले असले तर 150-200 रुपये भाव असेल. तर कालच मी 6 किलो आपले सहज तोडले होते, तर 600 रुपये आले. तर उन्हाळा एवढा कडक चाललाय त्याच्यामुळे सगळं थंडगार वगैरे दुकानातलं सगळं मटेरियल विकतं सध्याला. तर चला आता माझा टाइम झाला ड्युटीला जायचा, मी निघलोय आता ड्युटीला. बघा एकदा चल लवकर टपकन. तिथं ठुल्यात तुला, तुटल्या लय तुटल्यात, ते एक एक गिन खा काय काहीच ती तर लगेच आवडते. दर मागे राहिला मम्मीला विचार, पिशू ठुल्यात तुटल्या. चल लवकर पटकन बालवडीत. चला 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 पटकन चला. बाई आनंदी, आनंदी चल उरकलं का, चल शाळेत बस लवकर गाडीत, चल पटकन. पडतय पडतय. विराजची ना चप्पल तुटकीच घालून आला, दुसरी पुन्हा घालायला गेलाय. दुसरी चप्पल दिली त्याला. विराज सापडली का, आण लवकर. झालं का, चल बस गाडी आणि दामाने बस, पडशील इथं. हा टॅन लावू, टॅन लावलं, चल बस लवकर. लागन हळूच बस, त्याच्या पाय देऊ. बसला का दमाने पाय टाक. चला टाटा बाय बाय.